काँग्रेसच्या अनंतरावजी थोपटे हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व आहे, संघर्षशील नेतृत्व आहे. काँग्रेसचे ते मोठे आमचे नेते आहेत आणि त्यांच्या परिवारामध्ये संघर्षाचा जो वारसा आहे हा संग्रामजी थोपटे साहेबांनी जोपासला पाहिजे, ही माझी त्यांच्याकडून असणारी ही अपेक्षा आहे. त्यांना मागच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचं अध्यक्ष करण्याच्या अनुषंगानं त्यांचं नाव अंतिम झालं होतं, मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्या पदापर्यंत जाऊ दिलं नाही. आणि एवढंच नाही तर तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांच्यावर दबाव आणून त्यांनी ती निवडणूकच लागू दिली नाही. आणि पर्यायाने संग्राम थोपटे साहेबांसारखे गुंड जे नेतृत्व जे महाराष्ट्राचं आहे हे विधानसभेचे अध्यक्ष होऊ शकले नाही. आणि ते पद रिक्त असल्यामुळे शिवसेना फोडण्याचं कुटील कारस्थान झालं, राष्ट्रवादी फोडण्याचंही कारस्थान झालं आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीची ऐशी की तैशी ही देवेंद्र फडणवीस यांनी केली. जर त्या काळामध्ये संग्राम थोपटे हे जर विधानसभेचे अध्यक्ष झाले असते तर हे सर्व टळलं असतं. मात्र हे कोणामुळे झालं, ते देवेंद्र फडणवीसांमुळे झालं. हा अन्याय कोणी केला? हा अन्याय देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि त्यामुळे ज्या माणसांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, संग्राम थोपटे साहेबांचं नुकसान केलं, काँग्रेसचं नुकसान केलं, अशा देवेंद्र फडणवीसांच्या कुठल्याही त्यांनी झाशामध्ये येऊ नये ही माझी नम्रतेची एक व्यक्तिगत स्वरूपाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी असा आत्मघातकी आणि चुकीचा संदेश जाईल असा निर्णय घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून त्यांना माझी विनंती वजा सूचना आहे. फोनवर काही बोलणं झालं का तुमचं? मी सातत्याने प्रांताध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे. मागच्या 11 तारखेला मी भोर या ठिकाणी जाऊन आदरणीय अनंतराव थोपटे साहेबांना जाऊन त्यांची तब्येत बघण्याचा, त्यांची विचारपूस करण्याचा आणि भेटीचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळेस त्यांच्या काही चाचण्या आहेत, वैद्यकीय तपासण्या आहेत असं संग्राम थोपटेजींनी मला सांगितलं होतं. त्यामुळे मी त्यांना 19 तारखेला पुन्हा येईल तेव्हा आपण भेटू असं त्यावेळेस आमचं ठरलं होतं. मात्र दरम्यानच्या काळातल्या घडामोडी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ नये आणि भाजपमध्ये जाण्याचा तर अजिबातच घेऊ नये ही माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे, विनंती आहे, सूचना आहे.